प्रेषित भाग 5. बालबृहस्पती. कराडच्या हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या विभागाचे प्रमुख डॉक्टर साळुंखे हे केवळ व्यवसायाने डॉक्टर नसून मुरब्बी वैज्ञानिक संशोधकही होते. सुधाकर व मालिनी यांच्या देखतच त्यांनी त्या बाळाची कसून तपासणी केली आणि ते प्रकृतीने ठणठणीत असल्याचा निर्वाळा दिला. त्याला काही प्यायला चोखायला देण्यापूर्वी त्याला कशाची ॲलर्जी आहे का याची त्यांनी चाचणी घेतली. मगच त्याला लहान बाळाकरता तयार केलेले पावडरचे दूध दिले. त्यांना त्या बाळात काहीतरी विशेष दिसले असावे, कारण आणखी खास चाचण्या घ्यायचे मनोगत त्यांनी सुधाकरकडे व्यक्त केले. इतक्यात पोलीस इन्स्पेक्टर तिथे आले. डॉक्टरांनी दिलेल्या वर्णनावरून त्यांनी एक जाहिरात तयार केली आणि ती महाराष्ट्रभर टेलिव्हिजनवर दिली. परंतु काही निष्पन्न झाले नाही. साळुंख्यांनी आपल्या उपकरणांच्या सहाय्याने त्या मुलाचे वय 3.5 महिने असावे असा तर्क केला. 3.5 महिन्यांपूर्वीच्या सुमारास जन्मलेल्या बाळांची नोंद केंद्रीय कम्प्युटरमध्ये होती. त्यावरून काही तपास लागतो का याचा पोलिसांनी प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नांनाही काही यश मिळाले नाही. अखेर नाईक दंपतीने ह्याला दत्तक घ्यायला हरकत नाही असा निर्वाळा कराडच्या कायदेपंडितांनी दिला आणि आलोक सुधाकर नाईक या नावाने मालिनी सुधाकरांनी त्याला ताब्यात घेतले. हे सगळे घडून यायला 2 आठवडे लागले. दरम्यान डॉक्टर साळुंखे आलोकवर बरेच प्रयोग करत होते. अखेर जेव्हा आलोक आपल्या आईवडिलांबरोबर वाराणसीस जाण्याची वेळ आली तेव्हा ते सुधाकरला येऊन भेटले. जरा खाजगी बोलायचे. डॉक्टरांना बहुतेक मालिनीसमोर बोलायला नको असेल हे ओळखून सुधाकर म्हणाला, चला आपण पार्कमध्ये फिरता फिरता बोलू. घराबाहेर पडल्यावर डॉक्टर सरळ मुद्द्यावर आले. नाईक साहेब, तुम्ही आता लांब जाणार, पण आपला पत्ता व टेलिफोन नंबर देऊन ठेवा माझ्याकडे. आणि हे पहा, आलोक कशी काय प्रगती करतोय त्याबद्दल मला कळवत चला. का? सुधाकरने काळजीच्या सुरात विचारले. नाही, काळजी करायचं कारण नाही. ह्या मुलात काहीतरी विलक्षण आहे असं मला वाटतं. त्याची शारीरिक तपासणी केली तेव्हा जरी तो एकंदरीत स्वस्थ प्रकृतीचा आहे असं दिसलं तरी सर्वसाधारण बालकांपेक्षा किंचित कृश वाटला. त्या वयाची लहान मुलं जितक्या हालचाली करतात तितक्या तो करत नाही. बापरे, म्हणजे तो काय मागासलेला वगैरे तर नाही ना? सुधाकरने घाबरून विचारले. खरे म्हणजे मंगोल किंवा इतर मागासलेली बालके 2025 सालात क्वचितच जन्माला येत. मुळीच नाही, त्याच्या पाठीवर आश्वासनादाखल थोपटून डॉक्टर म्हणाले. उलट तो हालचाल करत नाही, कारण त्याची बहुतेक शक्ती एकवटली आहे त्याच्या मेंदूत. मेंदू कसा काम करतो ह्या विषयावर माझं थोडं संशोधन झालं आहे, चालूही आहे. लहान मुलं परिसरातून निसर्गातून नवनवे अनुभव मिळवून ज्ञानवृद्धी करतात. त्यांच्या मेंदूत नवीन माहिती साठवली जाते आणि तिचा उपयोग आणखी माहिती मिळवण्यासाठी चालू असतो. 4 महिन्यांचं मूल, वर्षाचं मूल, 2, 4, 8 वर्षांची मुलं ही ह्या ज्ञानसंवर्धनाच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर असतात. पायरीप्रमाणे मेंदूची क्रिया चालू असते. आलोकच्या मेंदूची क्रियाशीलता मी मोजली, माझ्याकडे तशी उपकरणं आहेत आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. डॉक्टर साळुंखे आपल्या शांत आवाजात सांगत होते आणि सुधाकर एकाग्रतेने ऐकत होता. आलोकचं आताचं वय 4 महिन्यांच्या आसपास आहे हे त्याच्या शारीरिक वाढीवरून मी सांगू शकतो. माझा अंदाज फार तर 1 आठवड्यानं चुकू शकेल, पण त्याच्या मेंदूची एकंदर कार्यक्षमता पाहिली तर ती 2 वर्षांच्या मुलाच्या मेंदूसारखी आहे. तो बोलत नाही अजून, पण त्याचे कान विलक्षण आहेत. अगदी मंद आवाज त्याला ऐकू येतो. त्याचं नाक वास घेण्यात तीक्ष्ण आहे, पण त्याहूनही प्रभावी आहेत त्याचे डोळे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्याला रंग ओळखता येतात. इतकंच नव्हे तर महिन्याभरात तो अक्षरं ओळखू शकेल. हे तुम्ही कसं सांगू शकता डॉक्टर साहेब? सुधाकर. माझ्याकडे अद्ययावत उपकरणं आहेत त्यावरून. एक ठराविक रंग पाहिला
की मेंदूतून एक ठराविक प्रतिसाद येतो. तो प्रतिसाद मला माझ्या यंत्रात पकडता येतो. निळा रंग दाखवला की जो प्रतिसाद येईल तो लाल रंग दाखवून येणार नाही. आणि एकदा निळा रंग पाहिलेला असला तर तो पुन्हा दाखवून ओळखता आला पाहिजे. आलोकनं दिलेले प्रतिसाद बिनचूक आहेत. हे केवळ एक उदाहरण झालं. तुम्हाला अशी पुष्कळ उदाहरणं मी देऊ शकेन. त्यावरून हे दिसून येतं की डोळ्यांच्या मदतीनं आलोक आसपासची पुष्कळ माहिती गोळा करतोय. आणि सर्वात विलक्षण गोष्ट त्याच्या मेंदूच्या साठ्याबाबतीत मला आढळली. मला अशी खात्री आहे की अगोदरच आलोकच्या मेंदूत पुष्कळ माहिती साठवलेली आहे. एखाद्या रिकाम्या भांड्यात आणि अर्धवट भरलेल्या भांड्यात जसा फरक असतो तसा सर्वसाधारण लहान मुलात आणि आलोकमध्ये मला दिसला. आपल्या बोलण्याचा सुधाकरवर काय परिणाम होतोय ते पाहायला डॉक्टर साळुंखे थांबले. मला कल्पना नव्हती की मानवी मेंदूचा इतका सखोल अभ्यास करणं शक्य आहे, सुधाकर आश्चर्याने उद्गारला. तुम्ही लोक पाहता ती तंत्रज्ञानातली प्रगती. ज्या विज्ञानावरती आधारलेली आहे त्याच विज्ञानानं शरीरशास्त्रातही पुष्कळ प्रगती केली आहे. 20व्या शतकात मेंदूतून येणाऱ्या विद्युत लहरींचा अभ्यास सुरू झाला होता. कम्प्युटरसुद्धा अस्तित्वात आले होते. कम्प्युटरमध्ये माहिती कशी साठवली जाते याचा अभ्यास करून मानवी मेंदूत माहिती साठवण्याची क्षमता कशी येते याचा अभ्यास झाला आणि चालूही आहे. मेंदूत माहिती भरली जात असताना, तिचा वापर होत असताना त्यातून निघणाऱ्या विद्युत लहरी आणि शांत मेंदूतल्या विद्युत लहरी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्या कशा आहेत, कशा कमी जास्त होतात, कशा बदलतात याची मोजमाप करून आम्ही मेंदूच्या कार्याबद्दल पुष्कळ काही सांगू शकतो. वेळ असला तर मी तुम्हाला प्रात्यक्षिकं दाखवीन. डॉक्टर साळुंखे, मला वेळ असता तर मी जरूर ती पाहिली असती, पण नाईलाज आहे. आधीच लांबलेली रजा आता आणखी लांबवता येणार नाही. पण आलोकच्या संगोपनाबद्दल तुमची काही सूचना असली तर अवश्य सांगा. सध्या तरी काही नाही. फक्त तुम्ही दोघं त्याला सामान्य मुलाप्रमाणेच वाढवा. त्यानं दाखवलेल्या हुशारीचं फार कौतुक करू नका. कधीकधी त्याचा उलट परिणाम होतो आणि मुलं अंतर्मुख होतात. सुधाकरने डॉक्टरांचे आभार मानून निरोप घेतला. सुधाकर कामावरून घरी आला तेव्हा आलोकला कडेवर घेऊन मालिनी वाटच पाहत होती. त्यांना वाराणसीला येऊन आता 6 महिने झाले होते. मालिनीच्या चेहऱ्यावर नाखुशी दिसत होती. आज आलोकनं माझी लाज काढली मैत्रिणींपुढं. काय केलं पठ्ठ्यानं? आलोकला जवळ घेत सुधाकर म्हणाला. आज काही मैत्रिणी भेटायला आल्या होत्या. त्यात मिसेस पांडे होत्या. त्यांचा महेंद्र आलोक एवढाच आहे, पण काय सरसर रांगतो. तो बहुतेक लवकरच चालायला लागेल. आणि आपले राजेश्री बसून असतात आणि फार क्वचित रांगतात. मग आज काय केलं त्यानं? काय नाही केलं ते विचारा. मी 2 संत्री आणली आणि दोघांपासून 5 फुटांवर ठेवली. महेंद्र भरकन गेला आणि स्वतःचं संत्र घेतलं आणि बाहेरून चावून पाहायला लागला. आणि आपलं ध्यान स्वस्थ बसून राहिलं. अखेर मिसेस पांडेंनी ते संत्र त्याच्या पुढ्यात आणून ठेवलं. पण तरीसुद्धा आलोक साहेब आपले स्वस्थच. तिकडे महेंद्रनं आपल्या संत्र्याच्या सालाचा चोथा करायला सुरुवात केली. सगळ्या जणी त्याचं कौतुक करत होत्या. सुधाकरने किंचित विचार केला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. शाब्बास पठ्ठे, त्याने आलोकची पाठ थोपटली. कमाल आहे तुमची. आळशीपणाबद्दल कौतुक कसलं करता? मालिनीने चिडून विचारले. त्यानं शहाणपणा दाखवल्याबद्दल कौतुक नको का करायला? सुधाकर म्हणाला. कसला शहाणपणा? मिसेस पांडेंचा महेंद्र बघा, दरवेळी संत्र पाहून असाच त्याच्याशी खेळतो. हे पहा मालू, तू आलोकला पूर्वी संत्र दिलं होतंस? होय, पुष्कळ वेळा. चांगलं साल काढून दिलं. गुलाम मला साल काढताना टक लावून पाहत असतो. जरा त्याच्या बाजूनं विचार कर की. संत्र्याची साल काढून आतला भाग खातात हे त्यानं पाहिलंय आणि त्याला माहीत झालंय. तसंच आपली बोटं साल काढू शकणार नाहीत याची त्याला जाणीव आहे. तेव्हा उगीच संत्र्याशी झगडण्यात काय फायदा म्हणून तो गप्प बसला. उलट तो महेंद्रच बिंडूक.
त्याला अजून कळलं नाही की संत्र्याची साल काढल्यावर आतला भाग खायचा असतो. करा कौतुक आपल्या बाळराजांचं. पुढं काय दिवे लावणारे देव जाणे, फणफणत मालिनी आत गेली. सुधाकरने टेबलावरचे एक संत्रे उचलले आणि त्याचे साल काढायला सुरुवात केली. आलोक कडेवर बसून पाहत होता. साल काढून झाल्यावर सुधाकरने संत्रे आलोककडे दिले. त्याने ते परत केले. सुधाकरने संत्र्याची एक फोड काढली. आलोकने लगेच हात मारून ती फोड घेतली आणि तोंडात टाकली. त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकून गेले. आलोक 3 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या वाढदिवसाला डॉक्टर साळुंखे अनपेक्षितपणे पाहुणे म्हणून आले. मालिनी व सुधाकर दोघांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. मी आलोकसाठी गंमत आणली आहे, डॉक्टर साळुंखे आपल्या ब्रीफकेसमधून एक पुडा काढत म्हणाले. सुधाकरने हाक मारली. आलोक, हे पहा तुझ्या डॉक्टर काकांनी काय आणलंय तुझ्याकरता. आलोक पळत पळत तिथे आला. बांधलेल्या भेटीच्या पुड्यात काय वस्तू आहे ते जाणून घ्यायची उत्सुकता कोणत्याही लहान मुलाला असते. आलोक त्याला अपवाद नव्हता. तो पुडा उचलून दोऱ्या सोडवायला लागला. त्याला थांबवून मालिनी म्हणाली, हां, आधी काय म्हणायचं? थँक्यू डॉक्टर काका, असं गोडपणे म्हणून आलोक पुन्हा आपल्या कामाला लागला. इश्श, हे कसले चमत्कारिक ठोकळे? मालिनीने विचारले. वहिनी, ते चमत्कारिक आहेत यातच त्याची खूबी आहे, डॉक्टर साळुंखे म्हणाले. ते ठोकळे असलेल्या डब्यात एक लहानसे पुस्तक होते. त्यात वेगवेगळी चित्रे होती. त्या चित्रांबरहुकूम गोष्टी त्या ठोकळ्यांतून बनवायच्या होत्या. साळुंख्यांनी आलोकला समजावून सांगितले आणि तो एकामागून एक ठोकळ्यांची जुळवाजुळव करायला लागला. हे काम वाटते तितके सोपे नव्हते, कारण सगळे ठोकळे वेगवेगळ्या आकाराचे होते आणि ठराविक प्रकाराने एकत्र आणले तरच हवी ती वस्तू बनवता येईल. वास्तविक हे खेळणे 7-8 वर्षांच्या मुलाला योग्य होते. कधीकधी तर मोठी माणसे पण पेचात पडत. मालिनी म्हणाली, पहा, या डब्यावर लिहिलंय 8 वर्षांपासून ते प्रौढांपर्यंत हे खेळणं आहे. तुम्ही हे 5 वर्ष आधीच आणलंत. नाही वहिनी, माझ्या अंदाजाप्रमाणे मी ते योग्य वेळीच आणलंय. पहा आलोक कसा रंगून गेलाय ते. आलोककडे पाहत डॉक्टर साळुंखे म्हणाले. त्यांनी खिशातून आणखी एक वस्तू काढली. हा तर अगदी बाळबोट ठोकळा दिसतोय. हा काय आमच्यासाठी आणला का? सुधाकरने विचारले. बरोबर अंदाज केला तुम्ही. हा तुम्हाला गुंतवून टाकायला पुरे आहे. हा ठोकळा जुन्या प्रकारच्या खेळण्यांच्या दुकानात मला मिळाला. डॉक्टरांनी तो घनाकृती ठोकळा काढून टेबलावर ठेवला. त्याच्या 6 पृष्ठभागांचे चौरस वेगवेगळ्या रंगांचे होते, परंतु वास्तविक तो घनाकृती ठोकळा 3x3x3 अशा 27 लहान घनाकृती ठोकळ्यात विभागलेला होता. सुमारे 50 वर्षांपूर्वी रुबिकचा हा ठोकळा जगभर लोकप्रिय झाला होता. पृष्ठभागावरचे ठोकळे आपली जागा बदलू शकतात. डॉक्टर साळुंखे यांनी एका भागाला गोल फिरवले. केवळ मधला ठोकळा आपल्या जागीच राहिला. त्यांनी आणखी पृष्ठभाग असेच भराभर वळवले आणि त्यामुळे वेगवेगळ्या रंगांचे लहान घनांचे पृष्ठभाग एकमेकाशेजारी आले. आता पुन्हा हा मोठा ठोकळा पूर्ववत स्थितीत आणून दाखवा पाहू. तो ठोकळा सुधाकरकडे सरकवत डॉक्टर साळुंखे आव्हानात्मक स्वरात म्हणाले. सुधाकर प्रयत्न करून पाहायला लागला, पण त्याला जमेना. काही वेळाने मालिनीने तो त्याच्या हातातून काढून घेतला आणि प्रयत्न चालू केला. अर्धा तास स्तब्धता होती. सुधाकर, मालिनी आणि साळुंखे दुसऱ्याला आले नाही की स्वतः करायला पाहत. अखेर साळुंखे म्हणाले, अहो वहिनी, ह्या रुबिक क्यूबमुळं माझा चहा चुकणार असं दिसतं. तेव्हा गृहिणीपदाची जबाबदारी घेत मालिनीने त्या प्रयत्नातून तात्पुरता संन्यास घेतला. सुधाकरने प्रयत्न चालू ठेवला. चहा तयार झाला तरी सुधाकरला यश आले नव्हते. ते दोघे मालिनीच्या दरडावण्यामुळे क्यूब तिथेच टाकून चहा प्यायला निघाले. चहा पिताना सुधाकरचे लक्ष लागत नव्हते. त्याला परत जाऊन त्या क्यूबशी झगडायचे होते. तरी त्याने औपचारिक संभाषण चालू ठेवले. इतक्यात आलोक तिथे आला. काय, इतक्यात तुझं खेळणं झालं? किती आकार तुला करता आले? साळुंख्याने विचारले. पुस्तकातल्या चित्रात 10 आकार आहेत ते मी केले. साळुंख्यांना आश्चर्यच वाटले.
इतक्या तडकाफडकी आलोक हे अवघड काम करून दाखवेल हे त्यांना खरेच वाटेना. पण तसे न दाखवता त्यांनी त्याला शाबासकी दिली. तेव्हा त्यांना दिसले की आलोकच्या हातात रुबिकचा ठोकळा होता. अरे बेटा, हे आईबाबांचं खेळणं आहे, त्याला तू हात लावू नकोस, ते रागवतील. बघू बघू, तू काय मोडतोड केली नाहीस ना. सुधाकरने तो क्यूब आलोककडून घेतला. पाहतो तर तो पूर्वीच्या स्थितीत, प्रत्येक पृष्ठभाग एका रंगाचा. अरे, हे कोणी केलं? त्याने तो क्यूब साळुंखे आणि मालिनी यांना दाखवून विचारले. मी केलं बाबा. डॉक्टर काका तुम्हाला समजावून सांगत होते तेव्हा मी पाहिलं. काय मी चूक केली का? खोलीतले तिघे प्रौढ त्या बालकाकडे आश्चर्यमिश्रित